मित्रांनो नमस्कार. मी ज्ञानेश वाकुडकर. राष्ट्र महाराष्ट्रमध्ये आता आपण चर्चा करत आहोत. खरं म्हणजे आता मी पदयात्रेमध्ये आहे आणि ही पदयात्रा दीक्षाभूमीपासून तर सेवाग्राम इथपर्यंत तिचा सेवाग्रामला समारोप होणार आहे. 28 तारखेला खऱ्या अर्थानं तिथे मीटिंग झाली पहिले आणि त्याच्यानंतर 29 पासून ही पदयात्रा सुरू झाली. 90-100 किलोमीटर चालून आले ही सगळी मंडळी. हजारोंनी इथे पब्लिक आहे. वेगवेगळ्या संस्था आहेत, वेगवेगळ्या विचाराचे लोक आहेत आणि प्रामुख्यानं या देशामध्ये जे संविधानिक संकट निर्माण झालेलं आहे किंवा त्या ज्या निर्माण करणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहे, विकृती आहेत, त्या विकृतीला खऱ्या अर्थानं शह देण्याची गरज आहे. आणि त्यामुळे ही पदयात्रा कुणी आयोजित केली तर हा मुद्दा महत्त्वाचा नाही आहे. माझ्या दृष्टीनं, मी अगदी पहिल्या दिवसापासून इथे आहे, माझ्या दृष्टीनं या पदयात्रेचा आयोजक जर कुणी असेल तर या देशामधला ज्याचा लोकशाहीवरती विश्वास आहे, ज्याचा संविधानावरती विश्वास आहे, ज्याचा समतेवरती विश्वास आहे, ज्याचा मानवतेवरती विश्वास आहे, ज्याला लोकशाही हवी आहे, ज्याला हा माणसांचा देश म्हणून सुरक्षित ठेवायचा आहे, त्या सगळ्यांची ही पदयात्रा आहे, त्या सगळ्यांची ही भावना आहे आणि ती पदयात्रा या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करते असं मला वाटते. महत्वाची गोष्ट की त्याच्यामध्ये ठीक आहे की बाबा आता एवढ्या मोठ्या देशामध्ये आणि कमीत कमी वेळामध्ये आणि काही त्रुटी राहून गेल्या असतील, हे मान्य आहे. कारण मानवी चुका, मग कधी कधी कुणाला आपण रिस्पेक्ट देतो, कधी देऊ शकत नाही, म्हणजे बोलतो, कधी कम्युनिकेशनची गॅप निर्माण होते. ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपल्याला एका विचाराने गेलं पाहिजे. कारण ही देशाची गरज आहे, ही राहुल गांधींची गरज नाही आहे, ही तुमची माझी गरज आहे. खऱ्या अर्थानं या देशाची गरज आहे, संविधानाची गरज आहे. आणि संविधान राखायचं, संविधान सुरक्षित ठेवायचं म्हणजे तरी आपण नेमकं काय, आपण विचार करतो का की संविधान सुरक्षित ठेवणं म्हणजे काय? तर केवळ ते पुस्तक आपण समोर ठेवणं आणि मग पुस्तकाच्या समोर नतमस्तक होणं म्हणजे संविधान सुरक्षित ठेवणं नव्हे. तर या देशामधल्या ज्या सगळ्या व्यवस्था आहेत, न्याय व्यवस्था आहे, वृत्तपत्र आहेत म्हणजे मीडिया ज्याला आपण म्हणतो, त्याच्यानंतर आपलं कार्यपालिका आहे, संवैधानिक ज्या लोकसभा आहे, विधानसभा आहे, विधान परिषद आहे, राज्यसभा आहेत, ह्या सगळ्या संस्था ज्या पद्धतीनं डाकूंच्या ताब्यामध्ये गेलेल्या आहेत, ज्या पद्धतीनं त्यांनी राजरोज डाका घातलेला आहे आणि या डाक्याचं समर्थन ते राष्ट्रभक्ती म्हणून करतायत. सगळ्यात महत्वाची गंमत अशी की आजपर्यंत 14च्या आधीपर्यंत बरेच डाकू चोरून लपून फिरायचे, 14 नंतर आता डाकूच नेते झालेले आहेत. आणि त्यामुळे आहे कशी म्हणावी देशात लोकशाही, खुर्चीमध्ये खुन्यांचे बसले छुपे शिपाई. आहे कशी म्हणावी देशात लोकशाही, खुर्चीमध्ये खुन्यांचे बसले छुपे शिपाई. निष्पाप माणसांना हे घालतात गोळ्या आणि सत्कार चोरट्यांचे होतात राजशाही. बलात्काऱ्यांचे, जे बलात्कार करून सुटणाऱ्यांचे म्हणजे ज्यांना ज्या पद्धतीनं अवैध पद्धतीनं सोडवलं गेलं, खरं म्हणजे न्याय व्यवस्थेला मॅनेज करून त्यांचे सत्कार केले जातात. वांगचूक सारख्या माणसाला, महापुरुषालाच एक प्रकारे आणि इंटरनॅशनल लेवलचं काम करणाऱ्या व्यक्तीला जेलमध्ये टाकलं जाते. तडीपार लोक या देशाचे गृहमंत्री होतात, नरसंहार घडवून आणणारे या देशाचे कर्ते धर्ते आणि पंतप्रधान होतात. गांधीजींना गोळ्या घालू म्हणणारे लोक इथे चॅनलमध्ये बसून राजरोसपणे बोलतात. या सगळ्यांच्या विरोधामध्ये ही यात्रा आहे, पदयात्रा आहे. आणि याच्यात एकच गोष्ट आहे की सत्ता सगळी त्यांच्या हातामध्ये आहे, सगळ्या व्यवस्था त्यांच्या हातामध्ये आहे, सगळा पैसा त्यांच्या हातामध्ये आहे. सगळ्या रोडमध्ये किती भ्रष्टाचार केला जातो, त्यांनी शाळा बंद केल्या, कॉलेजेस बंद केले, युनिव्हर्सिटीमध्ये घोटाळे केले, हे सगळं आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून या लढाईमध्ये आम्हाला लढाई जर लढायची असेल तर ती जनतेला लढावी लागणार आहे. इथे कोणत्या पक्षाचा मुद्दा नाही. जे जे पक्ष या लढाईमध्ये सहभागी होतील त्या पक्षांची ताकद आपल्याला सोबत घ्यावी लागणार आहे. कारण लढाईसाठी लागणारी शस्त्र जी आहेत, आयुध जी आहेत, साधनं जी आहेत, ते राजकीय पक्षाकडे आहे. फक्त एकच पाहायचं आहे आपल्याला की त्यांचा विचार स्वच्छ आहे किंवा नाही. आणि ज्यांचा विचार स्वच्छ असेल, समतावादी असेल, मानवतावादी असेल, लोकशाहीवादी असेल, त्या सगळ्या विचाराच्या सगळ्या लोकांनी, त्या संघटनांनी, त्या सर्व पक्षांनी या लढाईमध्ये सहभागी झालं पाहिजे, सोबत आलं पाहिजे. आणि म्हणून हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत लढाई जिंकली जाणार नाही. पण म्हणून महात्मा गांधी जे म्हणायचे, आपण एक लक्षात घेतलं पाहिजे या ठिकाणी. तुकडोजी महाराजांचं सुद्धा सांगतो मी. तुकडोजी महाराज म्हणाले की गाव म्हणजे विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा. किंवा तुकडोजी म्हणजे महात्मा गांधी जसं म्हणायचे की खेड्याकडे चला, आणि खेड्याकडे चला हा जो मुद्दा होता, खेड्याकडे, याचं कारण असं की लढाई तुम्हाला खेड्यापासून सुरू करावी लागेल.
तुम्हाला मी सांगतो, शेतापासून ही लढाई जेव्हा सुरू करू, गावापासून लढाई जेव्हा सुरू करू, त्यावेळेस यांच्या करोडो रुपयाच्या पॉश गाड्या तुमच्या शेतामध्ये घुसू शकणार नाही, शेतामध्ये घुसू शकणार नाही. आणि म्हणून ह्या मगर कितीही ताकदवार असली तरी ती समुद्रामध्ये, पाण्यामध्ये ताकदवार असते. या सगळ्या बीजेपी आणि संघाच्या संस्था ज्या आहेत, ह्या सगळ्या बेकायदेशीर गतिविधीच्या आधारावरती स्ट्रॉंग आहेत. सर्वसामान्य माणसाची लढाई जी गांधीजींनी त्यावेळेस लढली, आताही आपण नवी टेक्नॉलॉजी आली असली तरी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की अंतिमतः सर्वसामान्य माणूस हाच या देशाचा सर्वेसर्वा आहे आणि तोच ही लढाई जिंकू शकतो. आणि म्हणून संविधान वाचवणं म्हणजे काय, तर संविधानाचं पुस्तक काही करणार नाही तुमच्यासाठी. संविधानानं तुम्हाला एक दिशा दाखवलेली आहे. संविधान वाचवायचं म्हणजे तुमच्या गावामधली ग्रामपंचायत तुम्हाला वाचवावी लागेल. तुमचे मोदी, तुमची लढाई, तुमचे मोदीशाह तुमच्या गावात आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. तुमचा तिकडचा आफ्रिकेच्या जंगलामधला साप किती मोठा आहे त्याच्यापेक्षा तो ॲनाकोंडा किती मोठा आहे, गुजरात मधले हे 2 ॲनाकोंडा किती मोठे आहेत यापेक्षा तुमच्या गलीमध्ये असलं सापाचं पिलू छोटं, जे त्यांच्या वळसणीला गेलेलं आहे, तुमच्या समाजातलं असेल, तुमच्या नात्यातलं असेल, तुमच्या माझ्या जातीतलं असेल, तुमच्या माझ्या मैत्रीमधलं असेल, पण ते सापाचं पिलू जर या लोकांना मिळालेलं असेल, यांच्या कळपामध्ये सामील झालं असेल, गब्बर सिंगच्या टोळीमध्ये सामील झालं असेल, तर तुमचा भाऊ तुमचा खरा वैरी आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. कारण तो खातो तुमच्या घरचं आणि काम करतो गब्बर सिंगचं. आणि त्यामुळे सामाजिक चळवळीमधल्या लोकांना मी विनंती करतो, त्या लोकांच्या मनामध्ये एक भ्रम आहे की नाही आपल्या समाजाचा माणूस आहे तो निवडून आला पाहिजे, कुठूनही निवडून आला तरी चालेल, पण आपल्या जातीचा माणूस निवडून आला पाहिजे. हा शुद्ध मूर्खपणा आहे, हा आत्मघात आहे. तुम्ही चळवळीची हत्या करतात. तुम्हाला फुले समजले नाही, शाहू समजले नाही, तुम्हाला आंबेडकर समजले नाही, तुम्हाला गांधी समजले नाही, तुम्हाला तुकाराम समजले नाही, तुम्हाला तुकडोजी महाराज समजले नाही, तुम्हाला गाडगे महाराज समजले नाही, तुम्हाला मानवतेची लढाईच समजलेली नाहीये, तुम्हाला पसायदानाचा अर्थ समजलेला नाहीये आणि म्हणून तुम्हाला ग्रामगीताच समजलेली नाहीये. तुम्हाला जर खरी लढाई करायची असेल तर आपल्या मधले साप आधी बाहेर काढा. तुमचा रक्ताचा साप असेल, तुमचा बापाच्या पोटातून म्हणा, असं म्हणूया आपण की जन्माला आला असेल आईच्या पोटातून, सख्खा भाऊ जरी तुमचा असेल पण तो चोरांच्या टोळीमध्ये असेल, तर तो तुमचा दुश्मन आहे, या देशाचा दुश्मन आहे, तुमच्या पोरा बाळांचा, पुढच्या पिढ्यांचा दुश्मन आहे. कारण मारेकरी, आपण नेपाळचं उदाहरण आपल्याला माहिती आहे ना, सगळा राजवंश एका रात्रीमधून मला वाटते खतम करून टाकला होता. सगळा राजवंश खतम केला होता. तो कोणी केला? घरातल्याच लोकांनी केला ना, नातेवाईक लोकांनीच केला ना. आणि म्हणून महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की तुमच्या माझ्या समाजामधले जे कोणी लोक आहेत, जे डाकूंच्या टोळीमध्ये आहे, मोदी शहांच्या टोळीमध्ये आहे, मी स्पष्ट नाव घेऊन बोलतो, काही प्रॉब्लेम नाही, घाबरण्याचं कारण नाही. वार झाले तरी झेलले पाहिजे, वार झाले तरी झेलले पाहिजे, दुःख डोळ्यामध्ये पेलले पाहिजे, हे जगाला नव्हे मी तुला सांगतो, एकदा तू खरे बोलले पाहिजे. आम्हाला सुरुवात करावी लागेल, स्वतःपासून सुरुवात करावी लागेल. 100 लोक जमल्यानंतर आम्ही नारे देऊ असं चालणार नाही. आपण एकटे बोलूया, एकटे चालूया. आणि त्यामुळे की माझ्यातच भट्टी आहे, माझ्यातच आहे दारू, दे ओठ तुझे इकडे दे, चल पेग नव्याने मारू. हा जर पेग जर तुम्हाला देशभक्तीचा मारायचा असेल तर आमच्यासारखं, गांधीसारखं, बाबासाहेबांसारखं, महात्मा फुल्यांसारखं बोलावं लागेल. तुमचे ओठ जे गहाण आहेत, जे साहित्यिकांचे, कवींचे, विचारवंतांचे, पत्रकारांचे ओठ आणि लेखण्या ज्या गहाण पडलेल्या आहेत, या लेखण्यांना आपल्याला बोलायला शिकवावं लागेल. महात्मा फुल्यांची भाषा बोलावी लागेल, आंबेडकरांची भाषा बोलावी लागेल, गांधींची भाषा बोलावी लागेल, तुकडोजी महाराजांची भाषा बोलावी लागेल. हे सगळं आपल्या मातीमध्ये आहे. ते बियाणं आपल्याला बाहेर काढावं लागेल, धुवून पुसून घेऊन आपल्याला त्याची व्यवस्थित निगा राखावी लागेल, पेरणी करावी लागेल आणि फळं निश्चितपणे मिळणार आहे. पण लढाई तुम्हाला आम्हाला ग्रामीण भागाकडून करावी लागेल. आणि म्हणून गांधीजी म्हणाले होते, केवळ सरकार बदलल्यानं होणार नाही, सरकार बदलेल पण तुम्हाला उद्योग नसतील तर नोकऱ्या कुठून मिळणार आहेत, उद्योग नसतील तर तुम्हाला कामं कुठून मिळणार आहेत. आणि त्याच्यामुळे या सगळ्या व्यवस्थेसाठी तुमच्याकडे नव्या रिफॉर्मेशनचा प्लॅन तयार असला पाहिजे. तुमच्याकडे ग्रामीण व्यवस्था आम्ही कशी सुधारणार आहोत, शेतकऱ्यांची दुर्दशा आहे ती कशी सुधारणार आहोत, आमच्या बंद केलेल्या शाळा कशा सुरू करणार आहोत, आमच्या प्रदूषित केलेल्या युनिव्हर्सिटीज कशा प्रकारे शुद्ध करणार आहोत, या सगळ्याची व्यवस्था आपल्याला करावी लागेल. या सगळ्याचा विचार आपल्याला करावा लागेल असं मला वाटते. आणि तोच या पदयात्रेचा हेतू आहे की सगळे या,
सोबत या, सगळे जागे झाले पाहिजे. आणि म्हणून जाता जाता मला असं वाटते या पदयात्रेच्या निमित्तानं एक भगतसिंगाच्या वरचीच कविता, कार्य स्वातंत्र्य नावाची कविता ऐकवतो. देशाला स्वातंत्र्य मिळालं 50 वर्ष झाली होती, त्या संदर्भात त्या अनुषंगाने लिहिलेली कविता की हे माझ्या प्राणप्रिय स्वातंत्र्य, ही सर्वांसाठी आहे. भगतसिंगांचे भाचे मला वाटते काल या पदयात्रेमध्ये येऊन गेले. तुषार गांधी, महात्मा गांधीचे पणतू ते या पदयात्रेमध्ये आहेत. बाकी अनेक मोठी मोठी मंडळी आहे. बीजी कोळसे पाटील आहेत, अंधश्रद्धावाली मोठी मोठी मंडळी आहे, अनेक लोक आहेत आणि अनेक चळवळी आहे, अनेक संस्था आहेत यामध्ये छोट्या मोठ्या. त्यांच्या ताकदीनं अनेक नदी नाल्यांचं पाणी जेव्हा एकत्र येते तेव्हा समुद्राच्या तिथे जाऊन मग भरती येते समुद्राला. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे छोटी संस्था असेल तिला सुद्धा जोडलं पाहिजे. गुरुदेव सेवा मंडळवाले सुद्धा लोक आहेत आणि त्यामुळे छोटी छोटी भजन मंडळ, लोक पथक, कला पथक वगैरे. तर मी तुम्हाला ती कविता ऐकवतो आणि मग थांबतो की हे माझ्या प्राणप्रिय स्वातंत्र्य, 15 ऑगस्ट 47ला तू आमच्या देशात आलास, पण आल्या आल्या कळलं नाही कुठे गायब झालास. अरे वाटलं होतं लगेच तू आमच्या वस्तीत येशील, वाटलं होतं लगेच तू आमच्या वस्तीत येशील, थोडा प्रकाश तुझा प्रत्येकाला देशील. वाटलं होतं लगेच तू आमच्या वस्तीत येशील, थोडा प्रकाश तुझा प्रत्येकाला देशील. प्रकाशाची आरास मांडू, तिरंगा उंचावर टांगू, तू आमच्याही वस्तीत आलासे ओरडून ओरडून सांगू. पण कुठे काय गडबड झाली काहीच कळले नाही, अजूनही आमच्या वस्तीतले दिवेच जळले नाहीत. दोस्ता, अरे तुझी वाट पाहून थकलीत आमची जीर्ण मोडकी दारे, आणि स्वातंत्र्या निदान या वर्षी तरी तू येणार आहेस का रे. आणि त्यामुळे आता तरी स्वातंत्र्य खऱ्या अर्थानं यावं. 14 नंतर जो आपण पुन्हा गुलामींमध्ये गेलेलो आहो, नव्या स्वातंत्र्याची लढाई या पदयात्रेच्या निमित्तानं सुरू झालेली आहे. सारा देश एकत्र येतो आहे. जगामध्ये जेन झी ज्या पद्धतीने ऍक्टिव्ह होते आहे, आपल्या देशामध्ये सुद्धा गांधींचा आणि बुद्धाचा देश आहे. आणि त्यामुळे सकारात्मक निर्मितीच्या दृष्टीनं, नवनिर्मितीच्या दृष्टीनं जेन झीच्या शक्तीनं जागं व्हावं, रस्त्यावरती यावं, मैदानात यावं आणि सारा देश पुन्हा एकदा आपल्या ताब्यामध्ये घ्यावा, स्वतंत्र करावा, राज्यकारभार युवकांनी करावा अशी अपेक्षा करतो. आणि मी थांबतो. आपणा सर्वांना आणि जे पदयात्रेमध्ये सहभागी झाले त्या सगळ्यांना, आणि याच्यानंतर पुढे ज्या कोणत्या पदयात्रा निघतील किंवा आम्ही लोक जागर म्हणा किंवा राष्ट्र महाराष्ट्र म्हणा, ह्या छोट्या मोठ्या वेगवेगळ्या संघटना यांच्या मार्फत जे आम्ही प्रबोधन म्हणा किंवा आमच्या भावना व्यक्त करण्याचं काम करतो. प्रबोधन काय करणार, कारण प्रबोधन महापुरुषांनीच करून ठेवलेलं आहे, संतांनीच करून घेतलेलं आहे. फोडीले भांडार धन्याचा हा माल, तेथ मी हमाल भारवाही, त्यांचंच आम्ही काहीतरी घेतो. एवढ्या मोठ्या समुद्रामधलं लोटाभर पाणी घेतो आणि तुमच्या समोर ठेवतो. त्याच्यातून आंघोळ करा, त्याच्यातून शेती फुलवा, त्याच्यातून बागा फुलवा, त्याच्यातून गुलाबाची फुलं जोपासा, काय करायचं ते करा. पण माणूस मरता कामा नये. तहान जी आहे, तहाने वाचून, पाण्या वाचून कुठलंही पाखरू मरणार नाही. चोचीला दाना मिळाला पाहिजे, पाणी मिळालं पाहिजे, याच्यासाठी ही लढाई आहे. आणि त्यामुळे ही जी संविधान सत्याग्रह पदयात्रा आहे यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.